एक महाराष्ट्र राज्य लॉटरी जी चालते ही बंद करण्याच्या काही प्रमाणात हालचाली राज्य सरकारकडून चालू होत्या। काही अधिकारी याच्यात असे बसलेले की यांना ही महाराष्ट्र राज्य लॉटरी चालवायची नाही, बाहेरच्या राज्याच्या लॉटरी इथं चालल्या पाहिजे आणि आपली लॉटरी बंद झाली पाहिजे। खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेते या महाराष्ट्रात लाखो लोकांचं संसार या लॉटरीच्या व्यवसायावर चालतो आणि त्यामुळे महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करता येणार नाही। म्हणून सगळे महाराष्ट्रातले लॉटरी विक्रेत्याच्या वेगवेगळ्या संघटना आहेत, या सगळ्यांना एकत्रित घेऊन माननीय उपमुख्यमंत्री आणि या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांची मी भेट घेतलेली आहे। माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांच्याशी मी दूरध्वनीवर चर्चा केलेली आहे आणि ही लॉटरी बंद न करता ही कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं चालेल, वितरण व्यवस्था असेल, जाहिरातीची व्यवस्था असेल, या सगळ्यात सुधार करून ही राज्य लॉटरी राज्याला मोठ्या प्रमाणावर महसूल देऊ शकते, या हेतूनं मी माननीय उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली। त्यांनी सकारात्मक प्रतिसाद या चर्चेला दिलेला आहे। सर, जुनी लॉटरी होती ही अनेक वर्षांपासून अनेक दशकांपासून हा संपूर्ण व्यवसाय आहे आणि अचानक सरकार आल्या हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे काय जवळपास 55 वर्षापासून ही लॉटरी चालते। 1969 पासून ही लॉटरी सुरू झालेली आहे। मधल्या काळात एकदा ही बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या तर तेव्हा शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी केंद्राला इशारा दिला होता। या राज्य लॉटरी विक्रेत्यांच्या बाजूने ते ठामपणे उभे राहिले होते आणि केंद्र सरकारला लॉटरी बंदीचा निर्णय मागे घ्यायला भाग पाडलं होतं। आज बाकीकडं नागालँडची लॉटरी इथं चालते, केरळची लॉटरी चालते, मिझोरमची लॉटरी चालते, पंजाबची लॉटरी चालते आणि महाराष्ट्र राज्य लॉटरी का चालत नाही? खरं तर महाराष्ट्र राज्य लॉटरीची एक विश्वासार्हता मराठी माणसामध्ये आहे आणि म्हणून ही लॉटरी चालली पाहिजे। दानवे साहेब, उद्या ना खरं तर बीडची पहिली डीपीडीसी आणि अजित पवार स्वतः पालकमंत्री त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आज संतोष देशमुख हत्येला 50 दिवस पूर्ण झाले तरी एक आरोपी जो आहे तो अद्याप फरार आहे। एक आरोपी सापडत नाही आणि जे आरोपी सापडलेले त्यांच्याविषयी सरकार तीव्र पावलं उचलत नाही। पोलीस कस्टडी किंवा मध्ये कशा पद्धतीनं मेडिकल कस्टडी मिळालेली आहे, तपास कशा पद्धतीनं होतो, याचं मंत्र्यापर्यंत कशा पद्धतीने कनेक्टिव्हिटी पोहोचलेली आहे, याच्या सरकार कोणतेही पावलं उचलत नाही। म्हणून सरकार, मला तरी असं वाटतं की सरकार या आरोपींचीच बाजू घेतं की काय, या खुनाच्या मागे ज्यांनी खून केला त्यांच्या मागे सरकार भक्कमपणे उभं राहतं का, अशा प्रकारची स्थिती राज्य सरकारची झालेली आहे। अजितदादा एक संवेदनशील नेतृत्व आहे, मी त्यांना विनंती करेल आपल्या माध्यमातून की धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे आणि बीड जिल्ह्यामधील गुंडागर्दी ही कमी झाली पाहिजे। मला असं वाटतं पुराव्याशिवाय काही वक्तव्य करणं चुकीचं राहील। कोणाची हत्या झाली, कोण सापडत नाही म्हणून हत्या झाली, मी तरी पुराव्याशिवाय अशा विषय बोलणार नाही। या प्रकरणी आम्ही सरकारनं पालकमंत्रीपद जाहीर केलेत, मात्र अद्यापही पालकमंत्रीपदाचा वाद जो आहे हा पाहायला मिळतोय। आज मला वाटतं हे सरकार 3 पायाचं सरकार, 3 ठिकाणी याचे तोंड आहेत, 3 ठिकाणी याला ओढलं जातं। एकमेकांकडे हे सरकार बघत सुद्धा नाही। जशी ती त्रिमूर्ती असते सत्यमेव जयतेची, एकाचं तोंड इकडं, एकाचं तोंड इकडं, एकाचं तोंड इकडं, तसे 3 ठिकाणी तिघांचे तोंड आहेत। इकडं भारतीय जनता पार्टीचं, एकीकडे अजितदादांच्या पक्षाचं आणि एकीकडे शिंदेंच्या पक्षाचं, आणि त्यामुळे हे सरकार असंच चालतं। दानवे साहेब, या संदर्भात यांनी पत्र दिलेलं आहे शिक्षण मंत्र्यांना की परीक्षा केंद्रामध्ये गुटखा घालून कोणाला प्रवेश देऊ नये, या वक्तव्यावर कसं पाहता? मला असं वाटतं ज्याचा त्याचा काय कोणी कपडे घालावे, ज्याचा त्याचा स्वातंत्र्याचा भाग आहे, त्याच्याविषयी बोलणं योग्य नाही। नितेश राणेविषयी मी काय बोलतो? बीड प्रकरणी आम्ही पंकजा मुंडे यांना सुद्धा आता प्रश्न विचारले, त्यांनी थेट बोलणं टाळलंय। आज सुद्धा त्या कशा बोलतील? त्या सरकारचा पार्ट आहे, मंत्री आहे, त्याच्यातलं त्यांचेच सहकारी मंत्री जे त्यांचे भाऊ आहे त्यांच्यापर्यंत सोयी येऊ लागली, त्यामुळे त्या कशा बोलतील? सर, बावनकुळे जे प्रदेशाध्यक्ष आहेत भाजपचे, त्यांनी एक आज पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावरती बोचरी टीका केली आहे। ते म्हणतात की उद्धव ठाकरे हे कोंबडा आहेत, गेले 2.5 वर्ष सत्तेत असताना ते घरी बसून। मला असं वाटतं जे तुमच्या सोबत आहे ना सगळे, हे सगळे उद्धव साहेबांसोबत होते। मग कोंबडा म्हणत असताना कोंबड्याबरोबर असलेले अंडे पिल्ले तुम्ही कशाला सांभाळता? चला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।